महायुतीच्या 45 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडा, शिवसेनेरांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान। सून येऊन 40 वर्षे झाली तरीही ती बाहेरचीच, मग कधी ती घरातली होणार? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल। बंडखोरी होत असेल तर पक्षानं रोखावी, कुठे बंडखोरी झाली तर जनता जागा दाखवेल, सांगलीच्या बंडखोरीवरून उद्धव ठाकरेंचा इशारा। विशाल पाटलांना अजूनही काँग्रेसकडून उमेदवारीची अपेक्षा, 19 तारखेपर्यंत ईबी फॉर्म मिळेल, विशाल पाटलांनी व्यक्त केली आशा। साताऱ्याची बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर जाहीर, उदयनराजे भोसलेंना भाजपचं तिकीट। साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे होणार लढत। शांतिगिरी महाराजांचं नाशिकच्या उमेदवारीसाठी अनुष्ठानानंतर शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेसाठी इच्छुक। सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली आम्ही पण शेतकऱ्यांचीच मुलं, बाळासाहेब थोरातांचं चंद्रहार पाटलांना प्रत्युत्तर। निवडणूक रोखे घोटाळ्यामुळे भाजपचं बिंग फुटलं, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका। पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचं समर्थन करतात, चंदा दो धंदा लो या नीतीवर काम सुरू, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। सुप्रीम कोर्टाकडून रामदेव बाबांना दिलासा नाहीच, रामदेव बाबांना 1 आठवड्याचा वेळ, तर 23 एप्रिलला होणार पुढील सुनावणी। यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तवने पटकावला पहिला क्रमांक। महायुतीचा कोणताही उमेदवार असो निवडून येणारच, अजय बोरस्ते यांनी व्यक्त केला विश्वास। मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचे, रणजित निंबाळकर राम सातपुतेंना प्रचंड मताने निवडून द्या, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन। अमरावतीत आनंदराज आंबेडकरांच्या प्रचारार्थ जाहीर सभा, 19 एप्रिलला प्रकाश आंबेडकरांची सभा। बारामती लोकसभेसाठी सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज, अजितदादा पाठोपाठ सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज। पुण्यात पेड प्रचारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं लक्ष, लोकसभेच्या उमेदवारांचा सोशल मीडियावर पेड प्रचार, जिल्हाधिकाऱ्यांचा 10 राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटीस। कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये, मालेगावातील माळवडी ग्रामस्थांनी लावले फलक। पुण्यातील भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळ जुन्या वाड्याला आग, आगीमुळे गोडाऊनमधील मालाचं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।